चला तर मंडळी, दुपारच्या जेवणासाठी मस्त पारंपरिक स्वयंपाक केला होता. ती रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे. कुठेही वेळ न घालवता अगदी झटपट स्वयंपाक होतो. या पद्धतीने नक्की फॉलो करा आणि तितकाच चविष्ट. मी 1 वाटी तूर डाळ घेतली. शेवग्याच्या शेंगाची मला आमटी करायची आहे. त्यासाठी 1 वाटी तूर डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून मी शिजवून घेतलेलं आहे पातेल्यामध्येच. तुम्हीही अशा पद्धतीने शिजवून बघा, खूप छान टेस्टी आमटी होते. डाळ आपली चांगली शिजलेली आहे. बाकीची तयारी करेपर्यंत मी भातही करून घेतलेला आहे. आता मला मंद आचेवर 1 मिनिटभर भात चांगला मुरवून घ्यायचा आहे. त्यासाठी झाकण ठेवून मी बाजूच्या शेगडीवर ठेवत आहे आणि या शेगडीवर मी एका टोपात 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरे फुलवून त्यामध्ये लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या टाकून चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतलं. आता या ठिकाणी चांगले परतून घ्यायचे. या प्रोसेसनी मस्त आमटीला चव येते. लसूण चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक कापलेला चांगला टाकून परतून घेतला आणि 1 चमचा मीठ टाकलं, 1 चमचा हळद टाकलेला आहे. तेही चांगलं परतून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा मस्त मी यामध्ये टाकून चांगल्या परतून घेणार. तेला मिठात चांगला शेंगा परतून घेतले की त्याची चव छान होते. आता मी या ठिकाणी 2 चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि 1 मिनिटभर चांगले परतून मग आपले शिजवलेली डाळ यामध्ये ओतायची आहे. शिजवलेली डाळ मी यामध्ये ओतून घेतलेली आहे. आमटी तुम्हाला घट्ट पातळ कशी हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता 1 मिनिटभर चांगली उकळी आणून द्यायची. यातल्या शेंगा चांगल्या शिजवून घ्यायचे. 1 मिनिटभर आमटी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे. आपल्या शेंगाही 1 मिनिटात मस्त शिजतात. आमटीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा, आमटी खूप छान लागते. आता आपल्याला आमटीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आमटी छान 1 मिनिटभर शिजली की खूप छान लागते. शेंगाही शिजतात. इकडे आपला भातही तयार आहे, बघू शकता तुम्ही. आणि आमटीही आपली चांगली उकळी आलेली आहे आमटीला आणि आमटीही तयार आहे. आमटी आपली झालेली आहे. आता आपण बाजूला काढून ठेवायची आणि आता आपल्याला मस्त वांग्याची भाजी करायची आहे. त्यासाठी मी इथे काटेरी वांगी कवळी बघू शकता तुम्ही छोटी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वांगे घेऊ शकता. काटेरी वांगे आहेत त्यामुळे देठ व्यवस्थित काढून घ्यायचे आणि 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर त्याच्या 4 भागाच्या वरतीही पाठीवर अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि आतून किडले विडलेले आहे का बघायचं आणि अशा चिरा पाडल्यामुळे आतपर्यंत मीठ मसाल्याची चव जाते आणि मस्त वांगी लागतात चवीला. किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही वांगे असे कट करू शकता किंवा माझ्या अशा ह्या पद्धतीनेही तुम्ही कट करू शकता. आता ही दुसरी पद्धत म्हणजे वरचे सगळे काटे काढून घेतलेले आहेत आणि 8 भाग केलेले आहेत मी एका वांग्याचे. अशा पद्धतीने सगळे वांगे आपले झालेले आहेत कट करून. लक्षात ठेवा, वांगी कधीही कट करून झाले की ती पाण्यामध्ये ठेवायची, त्यामुळे काळे पडत नाहीत. बाकीची तयारी करून घ्यायची. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेतला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. आमटी आपली छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने तूर डाळ आणि मस्त शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. गरम भातासोबत मस्त लागते ही आमटी. भात झाला आहे, आमटी झाली आहे. आता आपण भाजी करूया. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेले आहे. यामध्ये 1 चमचा जिरे टाकून चांगले जिरे फुलवून घ्यायचं आणि बारीक कापलेला कांदा टाकून चांगले कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. 1 मिनिटभर चांगला कांदा परतून घ्यायचा. कलर बघू शकता तुम्ही, लालसर आला आहे कांद्याला. आता आपल्याला यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा आणि त्यामध्ये वांगी टाकायची आहेत चिरलेली आपण. वांग्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि चांगले परतून घ्यायचं आहे. याला 1 मिनिटभर वांग्याच्या आतमध्ये पूर्णपणे मीठ गेलं पाहिजे. अशा प्रोसेसने आपण चांगले परतून घेतलं आणि त्यामध्ये आता किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 चमचा. 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. यामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत मसाले आणि वांगी परतून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी यामध्ये टाकून तेही परतून घ्यायचं. आता सगळे मसाले परतून झाल्यावर यामध्ये मी थोडं पाणी ओतून घेणार आहे आणि मंद आचेवर 1 मिनिट झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहेत वांगी. 1 मिनिटानंतर बघू शकता आपली वांगी छान शिजलेली आहेत. जास्त वेळ नाही लागत आणि आपल्याला आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे 2 चमचे आणि परतून घेऊन यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबिरीमुळे मस्त फ्लेवर येतो भाजीला. वांग्याच्या भाजीला मस्त फ्लेवर येतो, त्यामुळे कोथिंबीर इथे भरपूर टाका.
भाजी आपली मस्त झालेली आहे. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. कुठलेही वाटण गाटण न करता अगदी चमचमीत झणझणीत वांग्याची भाजी अशी या पद्धतीने खूप छान लागते. भात आमटी आपले झाले आहे, भाजी झाली आहे. आता आपण करणार आहे चपाती. त्यासाठी मी मस्त पीठ मळून ठेवलेलं आहे चपातीचं. कुठेही वेळ न घालवता अगदी झटपट असा स्वयंपाक होतो. या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि पटापट आवरल्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळाही येत नाही. मला माहिती आहे की रोज सकाळ संध्याकाळी स्वयंपाक करून खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी तुम्हाला असे सांगितले की पटकन आवरून रिकामं व्हायचं कधीही. त्यामध्येच गुंतून राहिलं की खरंच त्या गोष्टीचा कंटाळा येतो. स्वयंपाक करणं आपल्यासाठी एक कलाच आहे. त्यामुळे त्याला कंटाळा करूनही चालणार नाही. चला तर मंडळी, मस्त आता चपातीचं पीठ आपण मळलेलं आहे. आता आपल्याला मस्त घडीची चपाती करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त घडीची चपाती तुम्हीही ट्राय करा किंवा तुम्ही करतही असाल. ही आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे. याप्रमाणे चपाती खूप छान लागते. खरं सांगायचं म्हणजे मला ती रोटी फुलकी अजिबात आवडत नाही. खाल्ली तर चपाती किंवा ज्वारीची, बाजरीची आणि तांदळाची भाकरी आम्हाला खूप आवडते. मी कोल्हापूरची आहे त्यामुळे चपात्या माझ्या मोठ्या आहेत. तुम्हाला जमेल तशा आकारामध्ये तुम्ही करू शकता, लहान मोठ्या. पण अशी घडीची करत नसाल तर एकदा ट्राय करून बघा. मस्त फुगतात चपात्या आणि छान मऊच राहतात दिवसभर. लहान मुले चपाती खायला मागत नाही, त्यांच्यासाठी अशी गरमागरम कुरकुरीत खुसखुशीत चपाती आणि तेल चटणी वगैरे लावून गुंडळून देऊ शकता तुम्ही. छान लागते अशी. माझी लहानपणीची आठवण तुम्हाला मी सांगते. माझी मम्मीही मी चपाती न खाल्ल्यामुळे अशी गरमागरम चपाती तेल चटणी लावून खायला द्यायची आम्हा सगळ्यांना. किंवा चपातीबरोबर तुम्ही तूप साखरही लावून देऊ शकता लहान मुलांना किंवा कोणतीही घरी बनवलेली भाजीही लावून त्यांना देऊ शकता. तो देताना मस्त रोल करून द्यायचा, आवडीने खातात मुलं. बघू शकता मस्त दिसते ना चपाती. अशा चपात्या मी सगळ्या करून घेतल्या तुमच्याशी बोलत बोलत. चपाती करून झालेली आहे. भात आमटी भाजीही झालेली आहे. मला मेथीची भाजीही करायची होती पण आता ती निवडायला वेळ लागणार, त्यामुळे मी तोंडी लावायला कुरकुरीत खुसखुशीत मिरची फ्राय करणार आहे. मला तळलेली मिरची खूप आवडते. मी आजच नाही, मला लहानपणापासून सवय आहे. कारण की माझी आजी मम्मी सगळी जेवणाच्या ताटामुळे कितीही चमचमीत पदार्थ असले की ही तळलेली मिरची असली की जेवण म्हणजे खूप चविष्ट आणि अप्रतिम होते. मी पोपटी मिरच्या अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत मधी, म्हणजेच कट करून घेतलेल्या आहेत. माझी आजी कितीही तिला चमचमीत पदार्थ भाज्या वेगवेगळ्या करून दिल्या तरी तिला ताटामध्ये मिरचीचा खरडा किंवा अशी तळलेली मिरची असल्याशिवाय ती जेवायचीच नाही. पण या तळलेली मिरचीची चवच निराळी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तोंडाला चव येते. तुम्हाला तिखट वाटत असलं तर तुम्ही पोपटी मिरच्या भेटतात बघा, त्या मिरच्या अजिबात तिखट नसतात पण चव मात्र अप्रतिम असते. तुम्ही मस्त असं कुरकुरीत खुसखुशीत तळून खाऊ शकता. मला तर असली मिरची असली की कुठलीही भाजीची गरजही लागत नाही. गरमागरम भाकरी चपाती ह्याच्यासोबत ही मिरची खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. कोल्हापूरमध्ये प्रत्येक घरोघरी मिरची किंवा ताटाला खरडा असल्याशिवाय पूर्ण जेवण होत नाही. आणि नसेल तर आवर्जून करायला लावतात, बाई 4 मिरच्या तळ तरी, नाहीतर ठेचा तरी बनव. तुम्ही कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. सगळ्या पालेभाज्या वेगवेगळ्या फळभाज्या आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने करत जा आणि तुमच्या मुलांना खायला घालत जा. आपल्या मुलांना आपली खाद्य संस्कृती कळली पाहिजे. आजकालच्या जगात वावरता आपल्या मुलांना पिझ्झा बर्गर आणि चायनीज फूडशिवाय काही माहिती नाही. त्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांना वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्यापासून वेगवेगळे पदार्थ खायला घातले पाहिजेत. त्यांच्या आवडीनिवडी जपून आपले पारंपरिक मराठमोळी पदार्थ आपली महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती त्यांना कळली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि ते आपल्यासाठीही चांगले आहे कारण आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण पौष्टिक आहे, हेल्दी आहे मुलांसाठी आपल्या. आता मी ताट वाढायला घेतलेलं आहे. मस्त गरमागरम चपाती, वांग्याची भाजी आणि शेंगाची आमटी, गरमागरम भात आणि तळलेली मिरची. दुपारच्या जेवणासाठी मी ही बनवलेली थाळी तुम्हाला शेअर केली आहे मंडळी. रेसिपी कशी वाटली ते नक्की एकदा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि मला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या या पद्धतीने रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. या पद्धतीने भाजी आमटी खूप छान होते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. मंडळी, माझे यूट्यूब बरोबर इन्स्टावरही असे छान छान रेसिपी असतात, त्यामुळे इन्स्टा प्रोफाईलला विजिट करा, कमेंट करा आणि फॉलोही करा. आतापर्यंत झालेल्या माझ्या सगळ्या सबस्क्राईब मंडळींना मनापासून धन्यवाद. तुमचा मला असाच सपोर्ट असतो ते एवढीच इच्छा आहे.